नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आम्ही घेऊन आलो आहोत लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी। होळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारकडून बहिणींना मोठं गिफ्ट मिळालं आहे। महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार फेब्रुवारी आणि मार्चचे डबल हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर महत्त्वाची बातमी, पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होत आहेत। हे पैसे 8 मार्चपर्यंत सर्वांच्या खात्यावर येणार आहेत। आतापर्यंत लाखो बहिणींना पैसे मिळाले आहेत, पण लक्षात ठेवा एक महत्त्वाची अट, जर तुमच्या खात्यात जानेवारीचा 19वा हप्ता आला नसेल तर पुढचा पैसा मिळणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रेशन कार्ड ई-KYC अनिवार्य आहे। जर ई-KYC केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो। ई-KYC कशी करायची मी सांगतो। जवळच्या रेशन दुकानात जा, आधार कार्ड द्या, अंगठा द्या, 10 सेकंदात काम पूर्ण। इतकं सोपं आहे लाडक्या बहिणींनो। तर पडताळणी सुरू आहे। सरकारचं 5 निष्ठावर तपासणी करतंय। तर सरकार काय निष्ठावर तपासणी करतंय पाहूया। 4 चाकी वाहन आहे का, मालमत्ता आहे का, उत्पन्न किती आहे, आयकर भरणे, सरकारी नोकरी ह्या नियमामध्ये बसत नसाल तर नाव कट होऊ शकतं। आणखी एक आनंदाची बातमी, एप्रिलपासून बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। यावर लवकरच शासन निर्णय येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या खात्यात 3,000 रुपये आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे प्रत्येक सरकारी अपडेट तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल। तर धन्यवाद लाडक्या बहिणींनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका महत्त्वाच्या माहितीसह।